दिवसाढवळ्या 2 लाखाची बॅग लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असतानाही 18 दिवस उलटले तरीही चंदनझिरा पोलिसांना तपास लागेना। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। 18 दिवसापूर्वी म्हणजेच दिनांक 28 मे रोजी जालन्यातील नवीन मोंढा भागात दिवसाढवळ्या एका व्यापाऱ्याची 2 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती। परंतु अद्यापपर्यंत सदरील चोरीचा तपास पोलिसांकडून लागत नसल्याने चंदनझिरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या प्रकरणात पोलीस सपशेल अपयशी ठरल्याने फिर्यादी सोबतच इतर व्यापाऱ्यांकडून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे। जालना शहरातील नवीन मोंढ्यामध्ये स्कूटीवरून आलेल्या दोघांनी दिवसाढवळ्या किराणा व्यापाऱ्याची 2 लाख रोख रक्कम असलेली बॅग पळून नेली होती। ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कॅमेरा सुद्धा कैद झालेले आहे। फिर्यादी अकिल शेख राहणार चनेगाव तालुका बदनापूर यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केलेली आहे। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसह चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केलेली आहे। परंतु 18 दिवस उलटून सुद्धा या प्रकरणाचा पोलिसांना छडा लावण्यात अपयश आल्याने नवीन मोंढा भागातील तसेच परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नवीन मोंढा भागातून व्यापाऱ्याची रोख रकमेची बॅग हिसकावून नेण्याच्या घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत। त्या प्रकरणात बऱ्याच प्रमाणात पोलिसांना यश सुद्धा आलेले आहे। दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झाले आहेत। परंतु सदरील प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत पोलिसांनी चोरटे हाती लागत नसल्याने पोलिसांचा तपास संथ गतीने चालू आहे का असा व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। पोलिसांनी तत्काळ तपास लावून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करावा। तसेच नवीन मोंढा परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे पोलिसांच्या गस्तीमध्ये वाढ करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांच्या वतीने होत आहे।